मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. निंबवडे येथे सभा घेऊन आमदार गोपीचंद पडळकर यांनी वातावरण टाईट केलंय. भाजपच्या उमेदवार माधवीताई पडळकर यांच्यासह अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली आहे. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत रिचार्ज केलंय. आटपाडीत रेकॉर्ड ब्रेक निधी आणण्याचे काम मला करता आले, त्याचे श्रेय जनतेला आहे. तर विरोधकांना देखील समजलंय आता आपलं गणित बिघडलंय. त्यामुळे निंबवडे जिल्हा परिषद गटातच नव्हे तर निंबवडे ग्रामपंचायत देखील भाजपचीच आणणार आहे, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी या जाहीर सभेत व्यक्त केलाय. विरोधकांच्या लक्षात आलं आता गणित पूर्णपणे बिघडलेलं आहे. आता ही निवडणूक तर जिंकायची आहे, पण पुढची निंबवडे ग्रामपंचायत सुद्धा भाजपाचीच आणायची. आटपाडी तालुक्यामध्ये हायेस्ट निधी आणण्याचं काम 4 वर्षाचा विधान परिषदेचा सदस्य म्हणून मला करता आलं, त्याचं सर्व श्रेय तुम्हाला जातं आणि मुख्यमंत्री देवाभाऊला जातं. निंबवडे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सभा घेऊन वातावरण टाईट केले आहे. भाजपच्या उमेदवार माधवीताई पडळकर यांच्यासह अन्य उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली असून या सभेदरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत रिचार्ज केल्याचे पाहायला मिळाले. आपण विधानसभेच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक निधी आणण्याचे काम मला करता आले, त्याचे श्रेय जनतेला आहे. तर विरोधकांना देखील समजलंय आता आपलं गणित बिघडलंय. त्यामुळे निंबवडे जिल्हा परिषद गटात नव्हे तर निंबवडे ग्रामपंचायत देखील भाजपचीच आणणार, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. बघूया ते काय म्हणतायत. आज निंबवडे गावामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हा सर्वांशी संवाद करावा म्हणून हा मेळावा आयोजित केलाय. आणि आजच आपल्या भाजपाचे तरुण तलबदार युवा नेते माननीय बाजीराव पिंजारी यांचा वाढदिवस आहे. मी समितीची निवडणूक लागली आहे, 5 तारखेला मतदान आहे. मायाका देवीच्या यात्रेचं बोलं पण 5 तारखेलाच आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी बैठका पण घेतल्या. 2 दिवस बोलं अगोदर घ्यायचं ठरलंय. बैलगाडीवाले पण अगोदर जाणार आहेत आणि ते मताला सगळे परत येणार आहेत. निंबवडे जिल्हा परिषद गटाकडं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, पंचायत समिती म्हटलं तर तालुक्याचं लक्ष असतं. एखादी सेन्सिटिव्ह जागा असली तर एखाद्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या जागेमध्ये जिल्ह्याचं लक्ष असतं. परंतु आपली जागा अशी आहे की जिथं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. बरोबर का चुकीचं आहे? बरोबर ना? मीच काहीतरी सांगतो. सगळ्यांचं लक्ष आहे निंबवडे गटाकडे. आणि निंबवडे आता महाराष्ट्रभर चर्चेचा विषय झालाय. निंबवडे 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 हाय व्होल्टेज म्हणजे काय हाय व्होल्टेज निवडणूक आहे. आणि निंबवडेकरांनी जरा वातावरण शेवटच्या दिवसापर्यंत असं टाईट ठेवलं. आमच्या गाड्यांचं काही मिटलच. तुम्ही सगळे काळजीत होता. आता काय होणार? मागं कुणी घ्यायचं, पुढे कुणी जायचं. आणि विरोधक सगळे टाळ्या देऊन चहा, कॉफी, दूध प्या, तुम्हाला सगळ्यांना पाजलं असतं. 3 दिवसापूर्वी आपली बैठक होण्याच्या अगोदर हे इकडे या, बसा, काय चहा घ्या, कॉफी घ्या, अमुक करा. आणि जशी मीटिंग झाली तुमच्याकडे बघायचं बंद करून टाकलं. बरोबर ना? असंच वातावरण आता गावात. विरोधकांच्या लक्षात आलं आता गणित पूर्णपणे बिघडलेलं आहे. कारण आता विक्रम दादा, बाजीराव, जयवंतराव आणि अन्य आपले सगळे नेते, कैलास देवळकर इथं आहे, धुळादादा आहे, एमडी सर आहे, बाकी सगळे आपल्या मागचेवाडीचे
सरपंच वागचे सर आहेत, सगळी मंडळी आहेत. सगळ्यांनी बसून ठरवलं की ज्या माझ्या चुका झाल्या त्या चुका पदरात घालून इथून पुढं चूक कुणीही करायची नाही असं त्या बैठकीत ठरलंय. त्यामुळे इथून पुढे काही चिंता करू नका. आता ही निवडणूक तर जिंकायची आहे, पण पुढची निंबवडे ग्रामपंचायत सुद्धा भाजपाचीच आणायची आणायचंय ना. कारण मोठी ग्रामपंचायत आहे ना, ज्या गटाला राजकीय प्रगल्भता दाखवण्याची निवडणूक आहे. मटण खाऊन दारू पिऊन मतदान करायची ही निवडणूक नाही, आपलं अस्तित्व दाखवण्याची निवडणूक आहे. आणि त्यामुळं कुणी काय आलं, कुणाचं गुगल पे चाललंय, कुणाचं काय चाललंय, आका कालवा चाललाय. अरे असे दुकान लय आम्ही बंद केलेत. आमचा धंदाच दुसरा काय नाही, दुसरा आम्हाला काय जमत पण नाही. आमचं काय कुठलं दुकान नाही, कारखाना नाही, सुगीर नाही, 24 तास दिवस धंदा आहे. आणि त्यामुळे अशा गोष्टीचं आम्हाला काय टेन्शन वाटत नाही. जेव्हा आणि त्यामुळं जी संधी मिळाली ती संधी तुमच्यामुळे मिळाली, दुसऱ्या तिसरं कोणामुळे नाही, अजूनही नाही. हे असं करंटवालं गडी आपल्याकडं, आणि आम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. आटपाडी तालुक्यामध्ये हायेस्ट निधी आणण्याचं काम 4 वर्षाचा विधान परिषदेचा सदस्य म्हणून मला करता आलं. त्याचं सर्व श्रेय तुम्हाला जातं आणि मुख्यमंत्री देवाभाऊला जातं, त्यांच्यामुळे घडलंय. जिओ मराठी, ते धडक